चला स्वप्नील 11 स्वप्नील स्पोर्ट्स कंटवली संघाचा संघनायक नाणेफेकीचं कौल आय थिंक मला वाटतं त्यानं जिंकलाय. आपला निर्णय लगेचच अंमलाताना अगदी आवर्जून उल्लेख करेन. वेल फार महत्वाची आहे आणि अगदी वेलेबद्दल सांगितलं जातोय की वेलेनं वेलेवर समजणं खरं तर आपली वेल ही खरं तर गरजेची आहे. ती इथं समजली तो आयुष्यात जिंकला. आणि इथं पाहू शकाल स्वप्नील स्पोर्ट्स कंटवली संघ आजच्या रजनीतील शेवटच्या सामन्याच्या क्षेत्ररक्षणाची जबाबदारी आता मैदानाकडे. आणि आपल्याला संयम सर थोड्या वेळातच प्रसाद येवले चहाची एक मेजवानी असेल. प्रसाद सर कॉफीज आणि त्याचबरोबर उत्तेजित करणारे पेय हे आणण्यासाठी घरी परतलेत. येतील थोड्या वेळातच. कार्यक्रमाचा आस्वाद होईल आणि किंबहुना या स्पर्धेतील काही नाविन्यपूर्ण घटना मला पाहायला मिळाल्या. सन्माननीय आमचे अगदी एक प्रेरणास्थान विलास नारायण पाटील कधी एवढ्या वेल स्पर्धेमध्ये आम्ही कधी पाहिलं नाही. आज खरं तर तो प्रेम आहे गावची टीम. आणि म्हणूनच क्रिकेट फक्त खेळलाय तोच क्रिकेट प्रति प्रेम दाखवेल का असं नाही. ज्यांना आयुष्यात कधी बॅटही हातात घेतली नाही ना त्यांनी लाखो रुपये खर्च केले त्या क्रिकेटवरती. असे कित्येक या रायगडनं या महाराष्ट्रातून टेनिस क्रिकेटचे चाहते दाखवीन. ज्यांनी कधी बॅटला स्पर्शसुद्धा केला नाही त्यांनी लाखो रुपयांची उधळण या टेनिस क्रिकेटसाठी केलेली आहे. आणि म्हणूनच क्रिकेट हा काही खेळ नाही तर खेळासोबतच स्वच्छंदपणे आनंद घेण्याचं एक माध्यम आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. चला लगेचच सलामीची जोडी मैदानात येतोय. आपण पाहू शकाल रायगड टेनिस क्रिकेटमधील क्रिस गॅल नाव आहे समर्थ कडू आणि त्याच्यासोबत येतोय तन्मय पाटील. डू ऑर डाय करो या मरो या सामन्यामध्ये आपलं अस्तित्व जर टिकवून ठेवलं तर ही टीम बक्षीस पात्र ठरेल. एक करंडक उचलणार आणि त्याच्यासोबत काही नकद राशी उचलणार आहे. या स्पर्धेमध्ये जर चांगलं खेळ असेल तर आता टॉपला मला वाटतोय तो स्पर्धेचा नियम सांगितला असेल आमच्या संयम सरांनी की टॉप 5 मध्ये जाणारेच फक्त पॉईंट काउंट केले जाणार आहेत. की सेमीफायनल फायनल हे पॉईंट आय थिंक मला वाटतोय प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी काउंट केले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे. सतीश केणी पुरस्कृत निशांत 11 क्रिकेट क्लब दादरपाडा आयोजित निशांत चषक 2025 स्नेह आणि अस्नेहाप्रती आपल्याला दिलेलं जे निमंत्रण आहे ते आज स्वीकारून काही ना येता आलं नाही तर उद्याच्या रजनीत या, परवाच्या रजनीत या, नसेल तर अगदी 24 तारखेच्या किंवा 25 लास्ट 26 मार्चपर्यंत ज्यांना अगदी आज वेळ मिळाला नाही त्यांना सदीच्या वेळ द्या. कारण तुमचा उपस्थित असणं आमच्या कार्यक्रमाची शोभा द्विगुणित करेल. तन्मयसाठी खरं तर एक सुवर्ण संधी आहे. निखिल पाटील विराज पाटील यांच्याकडून चौकार आणि षटकारासाठी प्रत्येक चौकाराला आणि षटकाराला 1000 रुपये दिले जातील. गेम स्टार्ट. पंचांना विनंती असेल शैलेश सर लगेच टाइम अलर्ट करा. 3 षटकांचा सामना 2 षटक 10 मिनिटात संपणं गरजेचं आहे. 1:51 मिनिटं होत आहेत. 2 वाजता बरोबर खरं तर यांचे 2 षटकं पूर्ण होणं गरजेचं आहे. अन्यथा परत एकदा खरं तर स्पर्धेच्या पहिल्या आणि या वेळेला ग्रीन सिग्नल येतोय. नाव गेम स्टार्ट. पहिला अस्त्र पहिला खरं तर या ठिकाणी अगदी चेंडू घेऊन येईल. पहिली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळेल तीच म्हणजे गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज वैभव पाटील. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली संघाकडून खेळणारा वैभव ओपन फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे. कैक रायगड आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खेळण्यासाठी गेलेला. या वेळेला मात्र बॅटला ब्रोच झाला. परतावा लागेल या फलंदाजाला. नाव आहे वेश्वी टेनिस क्रिकेट मधील एक बुलंद तोफ तथा रायगड टेनिस मधील क्रिस गेल. बॅक टू पॅव्हेलियन. वे उजवे ठरलेत मैदानावरती. काही खरं तर वेगवेगळ्या देशांमधील डाव्या हाताचे फलंदाज उजवे ठरलेत. इथं वेश्वी संघासाठी संकटमोचक ठरणारा
वन मॅन आर्मी ठरणारा समर्थ मात्र परतला गेला, ज्यानं मला वाटतोय 2 मॅन ऑफ द मॅच घेतल्या. तो परतला बॅक टू पॅव्हिलियन. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज आहे अविनाश. यष्टीरक्षक आहे आमच्या टीमचा वेशवे 11 वेशवे. वैयक्तिक पहिलं. क्या बात. आणि अगदी मी ज्यांचा उल्लेख केला, माजी सरपंच वेशवी ग्रुप ग्रामपंचायत विजय श्री मार्टचे प्रोप्रायटर विजयजी पाटील, या स्पर्धेसाठी पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरणारा संघ, त्याला 1,00,000 रुपयाची कॅश प्राईज विजयजी पाटील यांच्याकडून. खरं तर त्यांचं मनस्वी आभार. आणि या ग्राउंडला प्रचंड मेहनत घेताना नकद 50,000 म्हणजे एकूण 1,50,000 रुपये खरं तर आमच्या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमानं प्राप्त झाले, ते आदरणीय विजयजी पाटील यांचं मनस्वी आभार आयोजकांच्या वतीनं आणि टेनिस क्रिकेट दादरपाडा यांच्या वतीनं त्यांचा मनस्वी आभार. षटकातील पुढचा चेंडू 1 धावत संख्या देऊन गेला. मुहूर्त या वेळेला धावत संख्येचा लागला गेला. खातं ओपन झालं, अकाउंट ओपन झालं, खातं उघडलं गेलं 1 धावत संख्येनं. धावत संख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 1 बाद 1च्या घरामध्ये. थोडीशी दयनीय अवस्था अशी म्हणता येणार नाही, कारण क्रिकेट अनिश्चिततेनं भरलेला आहे. शॉर्टफुल टॉच चेंडू या वेळेला ऑफ साईड, खरं तर या वेळेला लॉंग ऑफ क्लिअर केलेला आहे. आणि या वेळेस 1 धावत 2 धावत संख्या पळून काढल्या. 2 धावत संख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 3च्या घरामध्ये. वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक कोट्यातील पहिलं षटक. पहिल्या षटकातील पुढचा चेंडू वैभव पाटील घेऊन आला. मोठा खरं तर एक महत्त्वपूर्ण विकेट्स बळी घेतला आपल्या पहिल्या चेंडूवरती. आखूड टप्प्याचा चेंडू हा बॉली ट्रॅकरचा चेंडू होता. इथं मात्र काय होतोय, या चेंडूवरती परतला जाईल. आलेला सलामीला नाव आहे ज्याचं तन्मय. बॅक टू पॅव्हिलियन. मैदानातून तंबूत परतली. नाव आहे समर्थ आणि तन्मय. समर्थला मात्र काहीसं योगदान देता आलं नाही, परंतु तन्मय 2 चेंडू फेस झाला आणि 2 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा केल्या. टुर्नामेंट्समधील महत्त्वपूर्ण अगदी घटकांचा मी उल्लेख करेन. त्यातीलच अगदी ही स्पर्धा पहिल्या वर्षात आणि पहिल्या वर्षात एक आगळा वेगळा आगाज करतोय की आम्ही अगदी निश्चितच एक यशस्वी आयोजन करू शकतोय. आणि ते दाखवून दिलं लेट निशांत क्रिकेट क्लब दादरपाडा यांनं. आपल्या सर्वांच्या भेटीसाठी 22 पासून 26 पर्यंतची प्रदीर्घ अशी 5 रजनींची ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी. आणि त्यातीलच आजच्या रजनीतील क्वालिफाय होणारा संघ कोणता असेल. आता फक्त नावं उरलीत आमच्या समोर 2. एक वेशवी 11 वेशवी, तर दुसरा स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली. कोण असणार आहे हकदार? टॉप 5चा क्वालिफाय होणारा संघ, निवडला जाणारा संघ आपल्या कर्तृत्वानं, आपल्या दिमागदार खेळीतून. वैभव या षटकातील मला वाटतोय निश्चितच 5वा चेंडू. सेकंड लास्ट टू गो. पददादित्य चुकतोय, फुटवर कुठेतरी चुकतोय. ऐन अगदी आपण पाहू शकाल तर रात्रीचे 1:56 होत आहेत. शेवटचा सामना आजच्या रजनीतील आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. वैभव ऑलराऊंडर लॉंग ऑफ क्षेत्र क्लिअर केलंय. 1 बाउन्स एका टप्प्यावरती चेंडूला फील्ड होतोय. तोपर्यंत 1 धावसंख्या पूर्ण केली आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 न वाढली. धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 4च्या घरात. खरं तर विनीत बच्चू यासाठी षटकार आणि चौकार आला. हॅट्रिकसाठी रोख रक्कम 3,000 रुपयाची धनराशी निखिल माली आणि विराज पाटील यांच्याकडून. ऑफस्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू. या वेळेला पंचांकडे अपीलमध्ये आवाज जास्त होता, आत्मविश्वास कमी होता. अखेर मात्र अपील पंचानं फेटाळला. 6 चेंडूंचा खेळ संपला. मैदानावरती धावसंख्या धावपटावरती 2 बाद फक्त 4च्या घरात. विश्वी
आणि त्याचबरोबर इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती आलेला अविनाश पाटील यावेळेला काहीशी बातचीत करतायत. त्यानं मनात ठरवलं असेल की आता काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागेल आणि वेगळ्यापणानं परत एकदा मोठे फटके घ्यावे लागतील. 2 शिलेदार परतलेत. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी. धावसंख्या धावपटलावरती 2-4च्या घरात. एक छानसा सामना आपण पाहतोय आणि त्यातीलच कंठवली संघाकडून नवीन आलेला गोलंदाज इनॅट नंबर 2 दुसऱ्या क्रमांकाचं षटक हाताळतोय. नाव आहे प्रवीण वाघमारे. खरं तर प्रवीण वाघमारे आपल्या कलाकौशल्यातून मला वाटतोय विंधणे ग्रुप ग्रामपंचायत प्रीमियर लीगमध्ये सुद्धा एक स्टारकास्ट खेळाडू म्हणून पाहायला मिळाला. तोच प्रवीण. कर्तृत्व दाखवणं गरजेचं आहे. क्षेत्र कोणतंही निवडा, त्या क्षेत्रात संघर्षाशिवाय यशाला पर्याय नाही. ते इथं मात्र आपल्याला संघर्ष करावं लागेल. विनर इज नेव्हर क्वाईट, क्वाईटर इज नेव्हर विन असं म्हटलं जातोय की जिंकणारा कधी शांत बसणार नाही आणि शांत बसणारा कधी जिंकूच शकत नाही. त्याच्यासाठी काहीतरी करावं लागेल. अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतो आहे. संघ पोहोचतोय 1 षटकाच्या समाप्तीनंतर 2-5च्या घरात. आपल्या कोट्यातील प्रवीण पहिला चेंडू बॅटला ब्रश होतोय. इथं मात्र पाहायला मिळतोय परत एकदा यष्टिरक्षक करत नाही चुकी. पकडला झेल, परतावं लागेल. बच्चू बॅक टू पॅव्हिलियन. चेहऱ्याकडे बघितल्यानंतर काहीतरी अगदी ट्रेस तणाव त्याच्या चेहऱ्यावरती दिसला खेळताना. इनॅट नंबर 4 वरती चौथ्या क्रमांकावरती टॉप ऑर्डरला खेळणारा खेळाडू थोडासा संभ्रमात होता का, किंबहुना समर्थ सारखा आणि त्याचबरोबर तन्मय सारखा खेळाडू परतल्यानंतर आपल्याला काही करता येईल का याच्याबद्दल थोडा शंकेत होता असं वाटलं. आणि त्याच्यानंतर अतिशय नाराज अवस्थेमध्ये झेल दिल्यानंतर तंबूकडे परतताना दिसला. नाव होतं विनीत. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला नवीन फलंदाज नाव आहे प्रतीक पाटील. प्रतीक पाटील 5 धावसंख्या धावपटलावरती 3-5. 18 चेंडूंचा खेळ असणार आहे म्हणजे प्रत्येक चेंडूवर खरपूस समाचार घेणं गरजेचं आहे. वाखाणण्याजोग गोलंदाजी पाहायला मिळतोय परंतु तेवढीच निष्णात आणि वाखाणण्याजोग अशी फलंदाजी अपेक्षित आहे. क्रीडा रसिकांमधून असतीलही खरं तर कंठवलीचे काही चाहते, परंतु मोठे फटके आल्यानंतर इतर या पंचक्रोशीतील क्रीडा रसिक फलंदाजीला एक चांगल्या प्रकारची चालना देणारी प्रोत्साहित करणाऱ्या टाळ्यांचा प्रतिसाद करतील जेव्हा मोठे फटके तुमच्या बॅटमधून येतील. शफल होण्याचा प्रयत्न होता, पूर्ण विकेट सोडून खेळण्याचा प्रयत्न होता. अशा परिस्थितीमध्ये गेल्या मॅचमध्ये खरं तर एक क्षेत्ररक्षक एक फलंदाज बाद होताना पाहायला मिळाला. अगदी या विकेट्सवरती फुंकर मारून जाणारा चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. चेंडू संपले गेले 3-2. एक अवांतर आणि 2 निर्णायक चेंडू. पुढचा चेंडू प्रवीण टू नवीन आलेला फलंदाज प्रतीक पाटील. चौफेर नजर करडी 6 निशा करतोय. कुठे फटका घेता येईल, कशा प्रकारे अगदी आपल्याला फटक्याला सन्मान देता येईल. फुल टॉस चेंडूवर फुल टॉस चेंडू होता. परत एकदा स्टेप अप होण्याचा प्रयत्न होता. इथं मात्र पाहायला मिळेल निर्धाव चेंडूची सांगता झाली आणि निश्चितच परत एकदा तिसऱ्या पंचांची मागणी केली जातोय. बीमरसाठी स्वायर आहे का असं आपल्याला निश्चितच पाहायला मिळेल. वैयक्तिक कोट्यातील मॅच खरं तर तशाच प्रकारचा अगदी सामना सुरू आहे आणि इथं आपण पाहू शकाल वेश्वी 11 वेश्वी 3-5 धावसंख्या धावपटलावरती आहेत. प्रोजेक्टेड स्कोर पाहू शकाल. करंट रन रेट 3.75 3.75चा. फेअर डिलिव्हरी आहे. स्टेपअप झालेला आहे खरं तर तो स्टेप आउट होता आणि यावेळेस मात्र यावेळेला अतिशय सुरेख अवांतर स्क्वेअर मारा. हा मात्र ऑफस्टिकच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू मात्र यावेळेला स्क्वेअर मारा घोषित करतात. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 3-6च्या घरामध्ये.
आणि निश्चितच खरं तर प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे दाखवून देण्याची की आपल्याला मोठे फटके घेता येतील. परत एकदा अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न प्रवीण वाघमारे. खरं तर याच्यामध्ये असणाऱ्या गोलंदाजीतून आपण गोलंदाजी पाहू शकाल आणि म्हणूनच गोलंदाजी ट्रॅकवरती इनॅट नंबर 3 दुसऱ्या क्रमांकाच्या गोलंदाजीला हाताळण्यासाठी षटकाला हाताळण्यासाठी प्रवीणला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलं. प्रतीक पाटील प्रतीक्षा करतोय चेंडूची. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न यावेळेला शॉट एक्स्ट्रा कव्हरकडे चेंडूला फील्ड झाली तोपर्यंत एक धावसंख्या पूर्ण फटका आणि त्याचबरोबर फटक्यातील तालमेल काही. इथं मात्र एक धावसंख्येबरोबर धावसंख्या एक वधारली गेली. धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 7च्या घरात. पाच चेंडूंचा खेळ संपला. पहिला षटक घेऊन आला ज्याचं नाव आहे वैभव पाटील ज्यानं 4 धावा दिल्या. सफलता मात्र ज्यानं 2 प्राप्त केल्या आणि त्याच्यानंतर षटक घेऊन आलाय प्रवीण वाघमारे. या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी. माणूस किंवा एखादा व्यक्ती प्रथमतः मनामध्ये आरतोय यावेळेला ऑफस्टिकच्या 12 वाजता बाहेरून जाणारा चेंडू अवांतर एक धावसंख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 8च्या घरामध्ये. आतापर्यंत 4 अवांतर आलेत मला वाटतोय. 3 अवांतर फेकताना दिसतोय. एक लांब लचक षटक फेकताना दिसतोय. यावेळेला परत एकदा ऑफस्टिकच्या 12 वाजता बाहेरून जाणारा चेंडू. आतापर्यंत 10 चेंडू एक सर्वात जास्त लांब लचक षटक फेकणारा कदाचित हा गोलंदाज आतापर्यंतच्या या स्पर्धेमध्ये आहे. 4 अवांतर आणि 5 निर्णायक 9 चेंडूंची फेकी केलेली आहे. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू अतिशय सुरेख आणि निश्चितच डोंगरीचं चंदन यांना मला वाटतोय 9 चेंडूंचा षटक हाताळला. इथं मात्र 10 चेंडूंचा षटक हाताळताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावपटलावरती आपल्याला 1 न वाढेल. धावसंख्या धावपटलावरती 3 बाद 10च्या घरात. आणि अगदी सुरुवातीला जी निवेदनाची जबाबदारी आमच्याकडे होती गुणलेखक म्हणून उमेश भोईर, पंच आपल्याला शैलेश चव्हाण सर, सत्यवान काकडे सर आणि वरुण म्हात्रे सर. थेट प्रक्षेपण आहे एकविरा लाईव्ह रुपेश पंडित, सुनील पंडित यांच्याकडून ही दिलेली. फाउंडर आमचे संदेशजी शेळके आणि साऊंड सिस्टीम मनीष साऊंड सिस्टीम, एम ऑडिओटेक, डीजे ऑपरेटर जयेश भाई. हे सर्वांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिले पहिल्या रात्रीत. शेवटचं षटक या सत्रातील पंचांच्या उजव्या हाताने मारा करण्याचा प्रयत्न असेल. मंद गतीचा एक मध्यम गतीचा गोलंदाज आहे. या वेळेस अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र काय होईल पाहता पाहता एक चेंडू मात्र सीमारेषे लगत अडवला जाईल का आणि मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर आलेला. नशिबाचा चौकार. सूरज चव्हाण आपल्या अगदी दादरपाड्याच्या बाजूला येतोय आणि निश्चितच 4 एप्रिलला झापूक झुपूक सूरज चव्हाण याही अगदी रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळेल. परत एकदा अतिशय सुरेख खेळ. इथं 4 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 14 लॉस ऑफ 3 विकेट, 3 बाद 14. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर. इथं मात्र फटका फसला. सीमारेषे लगत पकडला जातोय झेल. संपला या फलंदाजाचा खेळ. फलंदाज बॅक टू पॅव्हेलियन.
क्या बात. आणि इथं मात्र परत एकदा वेशवीच्या टीमसाठी सुवर्ण संधी. रायगड आणि या उरणमध्ये समालोचक असोसिएशनमध्ये अनेक समालोचकांना एकत्रित बांधण्याचं काम ज्या असोसिएशननं केलं, त्या उरण समालोचक असोसिएशनचे कोषाध्यक्ष प्रल्हाद कासुकरे यांच्याकडून विश्वी टीमसाठी 2000 नकद राशी, 2000 कॅश प्राईज. तर या षटकातील आतापर्यंत 2 चेंडू झाले. पहिल्या चेंडूवर चौकार आला खरा, दुसराही चेंडू तेवढ्याच ताकदीनं गोड आवाज झाला, पण टायमिंग मात्र साधला नव्हता, फटका फसला. परत एकदा स्टेट केलंय. चेंडू मात्र 1 धावसंख्या देतोय. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का, आणि आपल्याला इथं पाहायला मिळेल इथं मात्र दुसरी धावसंख्या घेताना धावचीच्या स्वरूपात हा फलंदाज बाद. इथं मात्र 5वा फलंदाज धावचीच्या स्वरूपात जाईल तंबूच्या आसऱ्याला. तीन होत आहेत आणि इथं मात्र 15 धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली आणि त्याचबरोबर वेशवी 11 वेशवी अशी लढत आहे. सुरुवातीपासूनच अगदी आमच्या समालोचकांनी किंवा कॉमेंटेटर्सने इथं सांगितलं, बऱ्याच दिवस खरं तर कुठेतरी पडद्याआड असणारं हे नाव परत एकदा प्रसिद्धीच्या पटलावरती येताना दिसलं आणि आपल्या गावच्या अगदी होम ग्राउंडवरती जणू एक उत्तम कारकीर्द करताना दिसतोय. या रजनीमध्ये टॉप लेवलचा खेळ पाहायला मिळाला, परंतु किंबहुना शेवटच्या सामन्यात विकेटची गलती लागली. धावसंख्या धावपटलावरती मात्र 5 बाद 15. षटकातील चौथा चेंडू. चला टाइम अलर्ट असेल, स्पीडअप करा. 3 चेंडू आणि त्यातीलच हा अतिशय सुरेख चेंडू, अर्पित चेंडू होता. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फेल्ड होतोय. 1 धावसंख्या पलून काढली जातोय आणि 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटालावरती 1 न वाढली. 5 बाद 16. सेकंड लास्ट टू गो. गोलंदाजी मार्कवरती नवीन आलेला गोलंदाज नाव आहे विशाल पाटील. पहिला चौकार आला, असं वाटलं इथं काहीतरी परत एकदा धावसंख्येला आकार येईल. अजूनही काही तसं पाहिलं तर या मैदानावरती हा टार्गेट सोपा नाही, कारण आतापर्यंत या मैदानानं बऱ्याच वेळेला गोलंदाजांना सपोर्ट केलाय. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक शेवटचं षटक. शेवटच्या षटकातील मात्र पुढचा चेंडू. सेकंड लास्ट टू गो. स्टेडिट चेंडू मात्र पाठवलाय सीमारेषेच्या अगदी आरपार. इथं पाहायला मिळतोय, येतोय एक जमिनीला पॅरलल समांतर असणारा या इनिंग मधील या सत्रातील पहिला एक गगनचुंबी षटकार. साठी हा षटकार. 22 धावसंख्या धावपटलावरती 5 बाद 22. धावसंख्या धावपटलावरती या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू घेऊन येईल गोलंदाजी मार्कवरती असणारा विशाल. अतिशय सुरेख ताकदीचा वापर आहे, टायमिंग प्रॉपर आहे. इथं काय होणार खरं तर पाहायला अगदी अंतिम टप्प्यात. इथं मात्र निश्चितच 6 धावांसाठी षटकार. क्षेत्ररक्षकानं हात उंचावले आणि शेवटच्या 2 चेंडूंमध्ये 12 धावसंख्या मिळाल्या. पहिली 2 षटक जर आपण पाहिली, पहिला षटक संपला होता धावसंख्या धावपटलावरती 4. दुसरा षटक प्रगतीपथावरती धावसंख्या 10 14 आणि तिसरा षटक संपला जातोय तर धावसंख्या धावपटलावरती आपल्याला पाहायला मिळतोय ती 28च्या घरात.
30 धावांचा पाठलाग कशा प्रकारे स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली करेल हे आपल्याला पाहायला मिळेल। परंतु या सत्राचा जर विचार केला आपण, खरं तर उमेश सर या सत्रामध्ये जर तुम्ही पाहू शकाल अतिशय चोखंदल क्षणचित्र पाहू शकाल। अगदी इंटरनॅशनल मॅचमध्ये अशा प्रकारची क्षणचित्र कॅप्चर केली जातील आणि तशाच प्रकारे षटकार मात्र आपल्याला इथं पाहायला मिळाला। प्रेक्षकही किती प्रामाणिक, असं वाटलं होतं होम ग्राउंडवरती बेशवीचे प्रेक्षक जास्त असू शकतील, तर तिकडे ते प्रेक्षक अगदी त्यांच्या बाजूनं काही निर्णय अधिकतर खरं तर झुकता देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तसं नाही। या क्रिकेटमध्ये प्रेक्षकांना कैक वेळा कित्येक खेळाडूंना मोठं केलं आहे आणि इथेही तेच केलं। 2 चेंडूंमध्ये मोठे फटके पाहायला मिळाले, 12 धावसंख्या मिळाल्या, धावसंख्या झपकन वधारल्या, धावसंख्या धावपटलावरती 28, 29 धावांचा पाठलाग करावा लागेल विजयासाठी। स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग, हा स्पर्धेचा नियम आहे। कशा प्रकारे खरं तर या ठिकाणी निश्चितच आणि विजयासाठी आसुसलेला संघ आहे, नाव आहे बेशवे 11 बेशवे। या संघाला या टीमला प्रल्हादजी कासूकर यांच्याकडून 2000 कॅश प्राईज जिंकल्यानंतर असणार आहे। तर चला लगेचच क्षेत्रक्षण सजवायचं आहे। समर्थ गडू ही मानवंदना आपल्याला पाहायला मिळतोय। 18 चेंडूंचा खेळ, 29 धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानात कंठवली संघाकडून कोण येतोय आणि आज तादायत स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली या संघापुढे असणारे समीकरण, या समीकरणाला आता उत्तर द्यायचं असेल। यामध्ये 2 खरं तर महत्त्वाचे प्रकार घडले खरं तर उमेश सर, की ज्या दुसऱ्या क्रमांकावरती आलेला जो गोलंदाज ज्यानं 4 अवांतर फेकले आणि तिसऱ्या क्रमांकावरती आलेला गोलंदाज ज्यानं 2 षटकार शेवटच्या चेंडूवरती आणि 1 चौकार दिला। खरं तर सर्वात मोठा महागडा ठरला हा गोलंदाज, परंतु पाहायचं आहे त्या गोलंदाजीला प्रत्युत्तर देताना प्रवीण वाघमारे आणि वैभव पाटील सलामीची जोडी मैदानात मार्गस्थ होताना दिसतोय, ज्यांच्याही बॅटला सूर गवसला जाईल। निखिल पाटील आणि विराज पाटील यांच्याकडून मीतला विकेट हॅट्रिकला रोख रक्कम 2000 कॅश प्राईज आणि पर विकेट 500 रुपीज 500 रुपये। खरं तर या ठिकाणी ऐन बक्षिसांची बाउछार होताना दिसतोय। आमचा बॉलमॅन चेंडू घेऊन जाताना दिसतोय स्पर्धांना, आता चेंडू फार आणि इथं अशा प्रकारचा खेळ सुरू होईल तेव्हा अगदी ज्या गोष्टीचा अगदी उल्लेख केला जाईल, महत्त्वपूर्ण स्पर्धा आहेत आणि या महत्त्वपूर्ण स्पर्धेमधील महत्त्वपूर्ण योगदान देणारे अनेक काही घटक आहेत। अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय की या मंचावरती आमच्या मान्यवरांची मांदी आली बसलेली आहे। शेवटच्या क्षणापर्यंत सामनाही रंगतदार होईल असं वाटलं होतं की शेवटचा सामना उमेश सर वन साइड होईल की काय, कारण 2 षटकं संपली तरी धावसंख्या काही बनू शकल्या नव्हत्या, परंतु तिसऱ्या षटकानं मात्र एक रौद्र रूप धारण केलं। चला टाइम अलर्ट आहे आपल्याला परत एकदा। चला ऑन गेम ऑन होतोय। पहिला चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती मीत, ज्याला सुवर्ण संधी आहे। 18 चेंडू 29 धावा पाठलाग करताना स्ट्राईक एंडकडे पॉपिंग क्रीजमध्ये पाहायला मिळतोय, नाव आहे वैभव पाटील कंठवली। अतिशय सुरेख यावेळेला बॅट लागली, ब्रश होऊन चेंडू विकेटवरती आदलला जाईल का, आघात झाला। इथं निश्चितच गोलंदाजानं मात्र थोडीशी नाराजी व्यक्त केली। 1 धावसंख्या प्राप्त झाली, आघात झाला 1 धावसंख्येचा, समीकरण येऊन थांबलं। 17 चेंडू 28 धावा। वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील पहिलं षटक हाताळतोय, नाव आहे मीत पाटील। पंचांच्या डाव्या बाजूनं एक जलद गतीचा गोलंदाज, ज्या गोलंदाजीला स्पेस आहे, व्हेरिएशन आहे, खरं तर अगदी गती आहे।
अशा गतिमान चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक होतोय थोडा फंबल, चेंडू जातोय सीमारी शारपार आलेला बॅटमधून प्रवीण वाघमारेच्या चौकार. पाटील ऑन ट्रॅक, गोलंदाजी मार्क वरती सज्ज, तिसरा चेंडू घेऊन येईल, तिसरा अस्त्र फेकेल, फलंदाजी मार्क वरती प्रवीण. अतिशय सुरेख या वेळेला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, गोड आवाज, बॅट चेंडूचं योग्य समीकरण पाठवलंय, लॉंग ऑनच्या दिशेनं आलेला आहे गगनचुंबी षटकार. प्रकारचे प्रकार फार तर पाहायला मिळत नाहीत. ही सुद्धा एक महत्वपूर्ण खरं तर गोष्ट जमेची बाजू या टेनिस क्रिकेटसाठी झाली. पुढचा चेंडू मिळतो प्रवीण वाघमारे, आडव्या पट्ट्यातील खेळलेला चेंडू डीप कव्हर पॉइंटच्या दिशेनं चेंडू जातोय सरसर सीमारेषा छेदून 4 धावांसाठी आलेला एक फंटॅस्टिक चौकार. वरती खेळतोय वैभव, स्ट्राईक एंड कडे आला होता वैभव, पहिल्या चेंडूवरती एक धाव संख्या घेतली, स्ट्राईक रोटेट झाली, प्रवीण वाघमारे आला, पहिल्या चेंडूवरती करपूस समाचार दिला बिरकावून चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती ताकदीचा वापर पाहायला मिळाला, टायमिंग प्रॉपर साधला गेला. धाव संख्या धावपटालावरती पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 15. अतिशय सुरेख सन्मान दिला योग्य चेंडूला. इथं मात्र एक धाव संख्या पूर्ण केली, 16 धाव संख्या धावपटालावरती, 13 चेंडू 13 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. या षटकातील निर्णायक शेवटचा चेंडू मित पाटील जलदगतीचा गोलंदाज आहे, या गोलंदाजानं खरं तर योग्य टप्प्यावरती गोलंदाजी केली. प्रवीण वाघमारेनं मात्र योग्य टप्प्यावरती करत असताना सुद्धा स्टेपअप होऊन पददालित्य बघितलं. खरं तर फुटवर्क त्यांना निश्चितच क्रीजमध्ये त्याच्याकडून पाहायला मिळाला. अतिशय सुरेख खोदून काढण्याचा प्रयत्न, ब्लॉक ऑन करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी बुंद्यात टाकला होता बॅटच्या. एक धावसंख्या पळून काढली, एक धावसंख्या बरोबर धावसंख्या 1 न वाढली, धावसंख्या धावपटलावरती 17च्या घरात, बिनबाद 17. चेंडू मात्र आता अजूनही शिल्लक आहेत 12 आणि विजयासाठी 12 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी स्वप्नील स्पोर्ट्स कणकवली संघाला. अगदी अंतराळात घेऊन जाणारं विहंगम दृश्य आपल्याला ऑन स्क्रीन वरती पाहायला मिळतो आहे. साईराज या कॅमेरामनच्या माध्यमानं टिपलेलं एक क्षणचित्र ऐन अगदी आता थोड्या वेळातच ब्रह्ममुहूर्त सुरू होईल आणि या अंतराळाची आठवण करून दिल्यानंतर 4 दिवसापूर्वी सुनीता विल्यमसन जे की अगदी भारतीय वंशातील आहे, या षटकातील 12 चेंडू
सत्रातील 12 चेंडू 12 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. दुसरे षटक हाताळण्यासाठी येतोय समर्थ गडू. अतिशय सुरेख या वेळेला चेंडूला दिलाय फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या आरपार. वैभवच्या बॅट मधील आलेला पहिला चौकार. फॉर्मॅट मध्ये खेळणारे खेळाडू आहेत. रायगडमधून वैभव पाटील काय आणि समर्थ गडू. एकीकडे अनुभव आहे तर दुसरीकडे यंग टॅलेंट. हलकासा कट करण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेनं. चेंडू मात्र या ठिकाणी फील्ड होतोय. तोपर्यंत इथं धावचीच्या स्वरूपात प्रवीण वाघमारे सारखा एक मोठा फलंदाज होतोय. बॅक टू पॅव्हेलियन. बालपणीच टेनिस क्रिकेटचं बालकडू घेतलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. त्याच्या स्टंपिंगची अदाकारी बघा ऑन स्क्रीनवरती आपण पाहू शकाल. आणि अशा प्रकारच्या परत एकदा या ठिकाणी अगदी तर निश्चितच परत एकदा एक सुवर्ण संधी. प्रल्हादजी कासूकर यांच्याकडून वेश्वी टीम जर विजयी झाली तर या विजयी संघाला वेश्वी टीमला दिले जातील कॅश नकद राशी 2000 रुपये. यावेळेस निश्चितच हलकासा कट करण्याचा प्रयत्न. किंबहुना प्रत्येक चेंडू कट करताना दिसतोय. कधी कधी अगदी इन स्विंग करतोय. बहुतांश खरं तर आउट स्विंग करताना दिसलेत. आणि अशा प्रकारची स्विंग
म्हणूनच खरं तर बोटांचा अगदी जादूगार या वेळेला फिंगर रोल करतोय समर्थ कडू. ती खासियत आहे त्याच्या गोलंदाजीची. एक धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारली. धावसंख्या आता धावपटलावरती पाहायला मिळतोय ती 23च्या घरात. 9 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 9 चेंडू 6 धावा. वैभव पाटील अजूनही मैदानात तग धरून उभा. जवळ क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चेंजेस केले जात आहेत, बदल केले जात आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना करण्यात माहिर असणारा समर्थ, परंतु तेवढ्याच तरबेज पण अगदी खेळताना दिसतोय. नाव आहे वैभव. इथं पाहायला मिळेल पाहता पाहता 2 धावसंख्या पूर्ण झाल्या आणि इथं मात्र पाहायला मिळतोय 3 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 3 धावसंख्येबरोबर धावसंख्या वधारल्या. धावसंख्या धावपटलावरती 26च्या घरात. आता उर्वरित चेंडू असणार आहेत शिल्लक 8 आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. नवीन आलेला फलंदाज इनॅट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती नाव आहे संदेश पाटील. अजूनपर्यंत एकही चेंडू फेस झालेला नाही. समोर खेळत असताना मात्र तशाच प्रकारची खेळी आपल्याला पाहायला मिळेल का, कारण समीकरण फार जवळ येऊन राहिलं. विजयाची सीमारेषा ओलांडायला 3 धावांची आवश्यकता असणार आहे. 5 क्रमांक खरं तर 5 रात्रीमध्ये सुपर 5 मध्ये क्वालिफाय होणाऱ्या संघांना भरघोस बक्षीस. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला 1 धावसंख्या पलून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा निर्वाला होईल का, तू मै करता करता मात्र नाही. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 27च्या घरात. आता उर्वरित चेंडू आहेत 7 आणि विजयासाठी 2 धावांची आवश्यकता. वैयक्तिक कोट्यातील पहिलं, सांघिक कोट्यातील दुसरं आणि दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडूवरती 1 धावसंख्या पूर्ण केली. खरं तर विजय कमी अगदी पल्ल्यात हारण्याचा, पराभव करण्याचा स्कोर लेवल होताना दिसतोय. सहा चेंडू 1 धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडू 1 विजयाचा पल्ला पार करण्यासाठी निश्चितच औपचारिकता राहिली आणि विजयाचा 7 चेंडूंमध्ये 2 धावसंख्या सुद्धा खरं तर. आणि म्हणूनच निशान चषक 2025च्या या भव्य नाईट टुर्नामेंट्स मधील पहिल्या रजनीतील संघ आणि निश्चितच 6 चेंडूंमध्ये 4 धावसंख्या सुद्धा डिफेंड केल्यात डोंगरी संघानं, बालाच्या संघानं. इथे मात्र 6 चेंडूंमध्ये 1 धावसंख्येची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज ऋषी, स्वतः कर्णधार. अतिशय सुरेख मांडण्याचा प्रयत्न. या वेळेला विजय संपादन करताना दिसतोय कंठवली संघ. स्वप्नील स्पोर्ट्स कंठवली क्वालिफाय होतोय सुपर 5 साठी. विजयी संघाचा हार्दिक अभिनंदन आणि परास्त झालेल्या टीमला हार्ड लक फॉर दिस टाइम. वेशवे 11 वेशवे.